नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। नवीन GR आहे आणि या GR मध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपण सविस्तर जाणूनच घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन जॉबशी रिलेटेड असतील किंवा एज्युकेशन पर्पजचे व्हिडिओ असतील किंवा योजनेचे असतील, याची संपूर्ण व्हिडिओची अपडेट असतील ती वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळते। तर नक्की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओ शेअर करा, आपल्या मित्रमैत्रिणींना देखील कळू द्या काय आहे हा GR। त्याचप्रमाणे लाईक देखील करा, लाईक खूप मोटिवेट ठरवतं आमच्यासाठी। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर पहा, GR मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा GR आहे आणि या GR मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे हे आपण थोडक्यात पाहणार आहोत। महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे। मग याच्यामध्ये संदर्भामध्ये काही महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळतं। तर आपण थेट प्रस्तावनेकडे जाऊयात। प्रस्तावनेमध्ये काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर पहा माझ्या लाडक्या बहिणींनो, प्रस्तावनेमध्ये आपण पाहूयात। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान 21 ते 65 या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा, घटस्फोटित, परित्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्याच्या थेट हस्तांतरण दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाते। म्हणजे इथे आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुमची जी बँक तुमचा जो आधार ज्या बँकेला लिंक आहे त्या बँकेचा तुम्ही अकाउंट नंबर दिला आहे, खाते नंबर दिला आहे, त्या बँकेच्या खात्यात तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये वितरित केले जातात असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर मग पुढे काय आहे यामध्ये महत्त्वाचं, तर पहा, सन 2025-26 या आर्थिक वर्षात माझी लाडकी म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी X1 लेख शीर्षक 2235 D631 अंतर्गत 31 सहाय्यक अनुदान वेतनेतर या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या इथे 28,290 कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 2511 कोटी खात्यात, म्हणजेच अक्षर रुपयामध्ये जर सांगायचं 2511 रुपये कोटी फक्त इतका निधी पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात लाभ हस्तांतरित अदा करण्यात आलेला आहे। वितरित करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे परंतु अजून देखील आलेला नाही आहेत। तर 2025-26 आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणीत यामध्ये एवढा निधी मंजूर झाला, यापैकी एवढा हस्तांतरित कोटी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे परंतु अजून देखील वितरित झालेला नाही। तर तुमचे लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला आला की नाही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा। ज्या महिलांना आला नाही त्यांनी देखील सांगा, परंतु जो तुमचा हप्ता आहे तो तुम्हाला लवकरच प्रदान केला जाणार आहे, तुम्हाला लवकरच भेटणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणतीही काळजी करायची गरज नाही आहे। अशीच महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून टाका, लाईक करा, शेअर करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।